त्या मातेनं सांगितलं गाव पवित्र आहे, पण गावातल्या लोकांना साधूचं महत्त्व कळालं नाही ना. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, साधूचं महत्त्व कळावं ना. साधू किती अधिकारी असतो लक्षात आलं पाहिजे. माझ्या लक्षात आलं मी पुण्यवान, मायबापाचं पुण्य असेल म्हणून मी साधूची पाद्यपूजा करीत होते. आणि त्या साधूची पाद्यपूजा झाली की चरणतीर्थातला एक थेंब या तांब्यात टाकीत होते. आत्तापर्यंत लक्षावधी साधू या वाड्यात आले आणि सर्व साधूच्या पायाचं चरणतीर्थ या तांब्यात होतं. आणि ते पाणी गावाच्या बाजूला दादा टाकलं. काय अग्नीची मायवेली, साधूच्या चरणतीर्थाचा अपमान करून मधात येऊ शकतो अग्नी? काय हिम्मत आहे अग्नीची? साधूचं चरणतीर्थ पडले, त्या तीर्थावर अग्नीला पाय द्यायची ताकद आहे? अद्याप नाही. आणि साधूच्या चरणतीर्थाने इतका अग्नी शांत झाला. आखी नदी टाकली असती तरी गाव विजलं नसतं. 10-5 विहिरीतलं पाणी संपलं असतं तरी गाव विजत नव्हतं. पण एका तांब्याभर पाण्यानं स्वामीजी गाव विजलं. ते पाणी नसून ते तीर्थ होतं. आणि ते नुसतं तीर्थ नसून संतांचं चरणतीर्थ होतं. त्या साध्वीचं नाव आहे मुनिश्री शांडिल्य. तिच्या बहिणीचं नाव आहे सुमती. शांडिल्य आणि सुमती ह्या दोघी जणी बहिणी होत्या. एक प्रापंचिक, नंतर दुसरी सुद्धा प्रपंचात पडली. कसा विस्तार झाला पुराण नंतर बघा तुम्ही. महाराज साधूच्या पायाचं चरणतीर्थ टाकल्याच्या नंतर लाखो लोक गावातले जळणार होते, पण सगळ्यांचा प्राण साधूच्या चरणतीर्थाने अग्नी शीतल झाला. आणि तो अग्नी शीतल होऊन सगळ्यांचा प्राण वाचितोय. ही संतांच्या पायातल्या चरणतीर्थात ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय ताकद आहे साधूंची महाराज. साधू साधू असतो. साधूंची कीर्ती मृत्यूलोकात आहे इतकं नाही, स्वर्गात सुद्धा साधूचं वैभव आहे. प्रत्येक क्षेत्रात साधूंचा अधिकारच आहे, उंच टोकाचा अधिकार आहे. एक मुद्दा मांडतो, साधू किती मोठे असतात, नामधारक किती मोठे असतात, यती किती मोठे असतात, योगी किती मोठे असतात, तपी किती मोठे असतात, सिद्ध किती मोठे असतात. एक तपस्वी आग्र्याला पोहोचले. आग्रा नाव ऐकून असेल आग्रा. त्या तपस्व्यांचं नाव आहे स्वामी राम. शेवटचा पुरावा बऱ्यापैकी स्वामी राम नाव त्यांचं. स्वामी राम हे स्वामी राम म्हणजे 1949 ते 51 शंकराचार्य एका पीठाचे शंकराचार्य ते आग्र्याला पोचले. आग्र्यात एक भिकारी सापडला. महाराज तो भिकारी म्हणजे सिद्ध भिकारी होता. सिद्ध भिकारी होता. विचार महात्माजी, तो भिकारी रस्त्यानं चालताना त्याच्या डोक्यावर सूर्याचा प्रकाश नव्हता, सावली होती. आणि 27 दिवस आग्र्यात पावसाचा थेंब नव्हता. दिवस पावसाळ्याचे, थेंब नाही आग्र्यात. कडकड कडकड आता ऊन तापल्या, असं तापलेलं ऊन होतं. महात्माजी जी बोलिए बोली.
इथे एक साध्वी राहतात. तर त्या बेकारानं सांगितलं, स्वामीजी यहाँ पे एक साध्वी है बोले, पता सुनो बोले, जहां पे भास्कर क्षीण है, स्थिर है, शांत है, उग्र रूप धारण करे वाला नहीं है, वहां पे साध्वी बैठे वाली है. आली नहीं हिंदी मला काय येत नाही सर. मैं हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. सगळ्यात सोपं सांगतो, त्या महात्म्यानं सांगितलं जिथं सावली सूर्यानं धरली तिथं साध्वी आहे. स्वामी राम निघाले, पाहिलं तर ती साध्वी बसलेली आहे. तिच्या पुढे एक थडग आहे. थडग सनातन संस्कृतीतले साधू कोणाला कसे मानतील? वैदिक धर्मातले साधू कसे मानतील? आपण सनातनी आहेत आणि सनातनी ताना ताण्याला कशी मानतील? सनातन सनातनी असतो, कसं मानेन कोणाला? पण बाईच्या पुढची जी देवता थोडी वेगळ्या स्वरूपाची दिसली आणि स्वामी रामांनी आवाज दिला. साध्वी म्हटले नाही, बैरागी म्हटले नाही, माताजी म्हटले नाही. स्वामी रामांच्या तोंडातून वाक्य पडलं, बीबीजी. बाई बाईच होती. बाईन माग पाहिलंच नाही आणि माग न पाहता ती बाई म्हणली, बोलिये श्रीराम. सगळ्या अंगाला घाम सुटला. न पाहता नाव सांगितले, बोलिये श्रीराम. पण काही काही माणसं एका गोष्टीनं पुढच्याला नमस्कार करीत नाहीत. स्वामी रामांच्या लक्षात आलं बाई सिद्ध असेल, याच्या करता येईल, माग न पाहता नाव सांगता येईल. आपण नाही पाया पडणार, नाही पाया पडणार. बोलिये श्रीराम एकदाच वाक्य पडलं. स्वामी रामांच्या लक्षात आलं, श्री शब्द लावलाय आणि राम शब्द वापरलाय, त्यावर ती पूजा कोणाची करते याच्यावर संबंध नाही. 5 मिनिटं थांबले, पुनश्च विचारलं, बीबीजी. त्या बाईनं सांगितलं, राम मैंने पहले बोला बोलिए श्रीराम, क्या काम है? बोलिए. साधने में येते मत डालिए. मला साधना करताना त्रास देऊ नका, माझा वेळ मातीत घालू नका. तुमचं काय काम आहे ते सांगा मला. काय त्यांचा महिमा सांग. स्वामी रामन चतुर्व्यक्ती 1949 ते 51 शंकराचार्य, ते का साधे असतील का बाबा? ह्या शंकराचार्यांना नर्मदा माता खिरीचं पात्र देत होती. नर्मदा माता सोन्याचं पात्र, बाबाजी खिरीचं पात्र देत होती दुपारच्या वेळेला. नर्मदा माता. काय स्वामी रामांचा अधिकार मोठा. बीबीजी, या प्रांतातली लोक पाण्याअभावी त्रस्त आहेत. माग न पाहता बाई म्हणली, कुछ प्रजन्य की लहरी होना. जी बोले प्रजन्य होना. ठीक आहे. मांडी खालचा चिमटा काढून दिला. ह्या लोकांकडे चिमटा असतो, म्हणजे घ्यायचा नाही. काही काही माणसं असा चिमटा घेतात ना, एक काळाला रट्टे द्यायचा चिमटा या लोकांकडे असतो, वाजवायचा चिमटा. आपल्याकडे येत्याकडे, योग्याकडे, तप्याकडे, पंथात फकीराकडे चिमटा असतो. तो चिमटा फक्त वारकरी संप्रदायात एका फकीराचा सिद्ध चिमटा होता. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. तो सिद्ध होता, कारण जीवनभर तुकोबाराच्या घोंगडीची घडी केली त्याने. तो फकीर सिद्ध फकीर होता. एखाद्या संप्रदायाला नाव ठेवण्याची आपली पात्रता नाही, योग्यता सुद्धा नाही. एखाद्या जातीला नाव ठेवावा ही सुद्धा आपली पात्रता नाही, कारण साधूला जातच नाही. साधू जन्माला आला की जातच पवित्र. साधू जन्माला आला की जातच पवित्र. साधूची जात पाहत नाहीत. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय त्वायसा. कबीर मुसलमान. विचारले संप्रदायानं कधी? नाही. सजन नावाचा खाटीक मुसलमान. विचारले कधी? नाही. दादू खोदू नावाचा पिंजारी नपुसक क्लिंबे तृतीयपंथी. विचारले आतापर्यंत कोणी?
माहीतच नाही लय जणायला, तर विचारायचा काय प्रश्न. तृतीय पंथी त्याचं नाव गाथ्यात ते स्वामीजी, त्याचं नाव गाथ्यात. कान्ह पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी. आज सकाळच्या काकड्यात ते नाव घेतले शिव काकडा संपत नाही. जातीचा संबंध नाही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. मालकाने एका ठिकाणी असा ठोका हाणला. उत्तम कुळी जन्म रे क्रिया मंगळ बुडविले कुळ उभयता. उत्तम कुळात जन्म आहे पण वागतू वाईट, अख्ख्या कुळाला मातीत घातलं. साधूल जातीच काय सांगू लागलो. हा चिमटा जातीवर सांगतो. प्रल्हाद कोणाच्या कुळात? रवींद्रजी राक्षसाच्या. बर नुसता राक्षसाचं कुळ नाही बाबाजी, इतक्या नालायक राक्षसाच्या पोटी जन्माला आले की प्रल्हादाच्या बापानं भजनच बंद केलं, मंदिरं बंद केली. हो, भगव्या कपड्यावाला दिसला की गावात येऊ द्यायचा नाही. हो, इतका नालायक. नाव घेऊन येते देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण त्या कुळात रे दाद्या प्रल्हाद जन्माला आला रे. वागा प्रल्हाद बापाला मारलं, त्याच्या मारलं. विदारोनी दैत्य प्रेम पान्हा पाजिला पांडुरंगे येऊ पांडुरंगे जीवाचे जीव लगे येऊ पांडुरंगे. हो, मांडीवर घेतलं आणि त्याचं पोट चिरलं. प्रल्हाद म्हणले देवा बाप जरी वाईट होता पण पोरग चांगलं आहे ना. कुळ जरी वाईट आहे पण त्या कुळात वारकरी जन्माला आला ना. उचलून घेत कडेवरी जवळ घेतलं, हृदयाशी लावलं. देवा विचारलं प्रल्हादा काय इच्छा आहे? काही नाही म्हणे. चंद्र सूर्य येतोपर्यंत आमच्या कुळात लोक नाव ठेवतील, आता नाही ठेवणार म्हणले. तू जन्माला आला ना कुळात, ज्या कुळात वारकरी जन्माला आला ते कुळ पवित्र करणे. पवित्र कुळ पावन साधूला जातीचा संबंध नाही. साधू जन्माला आला की ते कुळ पवित्र, तो देश पवित्र, तो प्रांत पवित्र. एका प्रल्हादामुळे किती पवित्र कुळ झालं दयानंद बाबा. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं प्रल्हादा तू साधू या राक्षसाच्या कुळात जन्माला आला ना, तुमच्या कुळातली सून मी करीन. प्रल्हाद, विरोचन, बळी, बाणासूर. बाणासुराला उषा नावाची मुलगी झाली आणि पंढरपुरातल्या मालकाची सून झाली. ताकद कोणाची? या नालायक कुळात साधू जन्माला आला. बाप किती नालायक होता, स्वतः भजन करीत नव्हता आणि दुसऱ्याला करू देत नव्हता. कापीत होता भजन करणाऱ्याला. पण अशा पाप्याच्या कुळात सुद्धा साधू जन्माला आले होते. कुळ जगाच्या मालकानं चंद्र सूर्य तोपर्यंत पवित्र केलं. साधूची ताकद आहे. चला, प्रजन्य के लहरी होना, जी बोले प्रजन्य होना. चिमटा काढून द्याला इथपर्यंत आलतो ना. त्या आग्र्यातल्या साध्वी स्त्रीनं स्वामीजी चिमटा काढून द्याला. चिमटा स्वामी रामांच्या हातात आहे. बजा दो बोले. बाईन मागं नाही पाहिलं. ज्या दिशेनं पाऊस पाहिजे त्या दिशेकडे तोंड करून वाजा. आता ते साधू होते. तुमच्या माझ्यासारख्याच्या हातात चिमटा आला असता तर आधी आपल्या वावरात वाजिला असता, त्याच्यानंतर भावाच्या वाजीला नसता, मेवणीच्या वाजीला असता.
कसे हसले बघा ना, कसे कसे उकळले, पोटकिडे येत. तिकडं गणगोत जास्त, बाईलेच्या गोता तिकडचं जास्त आवडते, बायकोकडचं गणगोत. मग मित्राच्या रानात वाजीला असता, आणि जो आवडत नाही त्याच्या रानाकडे तो पाहिलंच नसतं. म्हणून तर असा चिमटा आपल्या हातात येत नाही. तो चिमटा साधूकडे येत असतो, साधूच्या हातात चिमटा. महाराज काय दूरदृष्टी असती साधू लोकांची. स्वामी रामांनी विचार केला, या दिशेकडे तोंड करून जर चिमटा वाजिला तर या प्रांतातले शेतकरी सुखी होते, लोक सुखी होते, या 3 प्रांतातले लोक दुःखी होते. म्हणून आपल्याकडे एक मंत्र, मी आल्या आल्या गुरुवर्य सर्वानंद सरस्वती स्वामींना विचारलं, पूजा करण्यासाठी देवबाप्पा कोण आहेत? जवळचेच देवबाप्पा. कुठलं गाव होतं त्यांचं? मोडा. मा भगवतीची कृपा पात्र आहे, तिथं जगदंबेचं मंदिर आहे, अंबिका मातेचं. काय मंत्रोच्चार होता, गोड 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 मंत्र होते, फार सुंदरसे, छान. अशी मंत्र पाहिजे. असं बहरून गेलं तर म्हणू, बहरून असं ऐका वाटत होतं. किती वेळ पण पूजा चालावा, ऐका वाटलं होतं, ऐका वाटत. त्या भूदेवांना प्रणाम. आमचे शिवकथाकार रवींद्र महाराज प्रसाद दिला त्यांनी, पण त्यांना सुद्धा प्रणाम. मंत्रोच्चार असला पाहिजे. आपल्या क्षेत्रात नुसती स्वराला किंमत नाही. कुठल्या अभंगातला अर्थदृष्टी अभंग ऐकत असताना, प्रमाण ऐकत असताना अर्थदृष्टी ठेवली पाहिजे. ते प्रमाण कशाबद्दल चालू आहे तशा पद्धतीचा स्वर लावला तरच तो गायक. नाही तर राम वनवासाला चालले, चाल लावले, कसा मला टाकून गेला राम. तुला रुमण्यान हाणायला पाहिजे सुंबळ्या. तो इंचभर जागा ठवाची नाही, लाल करायची, जिथं दिसल तिथं हाणायला पाहिजे. तुया बापाची जी आगिरी आहे का हलकटा. निळा म्हणे नवरस देख जानती गायक विरळा ते. गिरगावकर म्हणे नव्हे, निळा म्हणे नवरस देख. या नवरसाचं ज्याला सूत्र कळतं तो वारकरी संप्रदायातला भजने. हो, कुठली कुठला येतो. गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी, आणि म्हणलं तो फोन करून जायचं. फोन नव्हता त्या गवळणीला, तसाच बोंबलत गेला का तू. भजन करणे या मंगळवारी नरका जाणे. नाही नाही नाही, काही बी नाही करायला पाहिजे. सूत्र आहे. काय विद्वत्ता महाराज. या आणि तानींच आपल्याकडे एक स्वतःच्या भोवताला अशी प्रदक्षिणा करत असताना एक श्लोक आहे. तसा श्लोक म्हटले, गोल फिरले स्वामी राम. 27 दिवस महाराजजी पावसाचा थेंब नाही. चिमटा वाजिल्याबरोबर 1.5 घंटा पाऊस पडला आणि आग्रा शांत केला. चिमट्याला प्रणाम केला आणि साष्टांग दंडवत पाठीमागून त्या माऊलीला घातला. आधी नाही पाय पडले, पण पाऊस पडल्याबरोबर बाईनं बी मागं फिरून पाहिलं. ती बाई बाईच होती, तिनं पण मागं आधी पाहिलं नाही. स्वामी रामांनी विचारलं, माताजी मी 1 तासापासून तुमच्याकडे आलो, माझ्याकडे न पाहता नाव घेतलं, पाऊस पडायचा चिमटा दिला, पण तुम्ही आता माझ्याकडे बघून नमस्कार केला, अगोदर मी दिसलो नाही का? तिने सांगितलं, मला जसं उत्तर दिले तसंच प्रश्न केलाय, तसंच मी तुम्हाला करते. 1 तासापासून माझ्या पाठीमागे उभा होतात, माझ्या पाया पडा नाहीत, आताच काऊन पडतात? दोघांचे उत्तर एकच होते. तर स्वामी रामांनी प्रश्नाचं उत्तर दिलं, माय तुम्ही सिद्ध केलेला चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतो, हा चिमटा जर इतका सिद्ध आहे तर तुम्ही किती सिद्ध असताल, याच्याकरता तुम्हाला नमस्कार केलाय. चला म्हणले, तुमचं उत्तर भेटलं, आपलं उत्तर घ्या. मी आतापर्यंत चिमटा लय जणायला वाजवायला दिला, पण एकाच्यानंही पाऊस पडला नाही. तुझ्या हातात दिल्यावर पाऊस पडतो, त्या अर्थी तुझा हात पवित्र, याच्याकरता तुझ्या पाया पडते. काय ताकद आहे महाराजा लोकांची. त्या व्यक्तीचं नाव आहे स्वामी राम शंकराचार्य महाराज. निसर्ग ज्यांच्या मुठीत असतो, कधी कधी देव नाही पाऊस पाडू शकत बरं का, कारण तो प्रांतातला बायोडाटा पाहत असतो. त्या प्रांतात माणसं किती चांगले वागतात यानुसार देव बायोडाटा पाहत असतो आणि वरुणाला सांगत असतो
पण त्या प्रांतातली संत वरुणाची मान दाबून पाऊस पाडतात. इतकी ताकद संतात आहे महाराज. सिद्ध केलेला चिमटा पाऊस पडतोय. त्यावरती ती साध्वी स्त्री किती अधिकारी असेल, ते स्वामी राम किती अधिकारी असतील. म्हणून मालक पहिल्या